चला खवेगिरी, आज बनवूयात खुसखुशीत अनारसे। यासाठी मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत किंवा इडलीसाठी लागणारा मसुरी चावल तुम्ही ते घेऊ शकता। स्वच्छ पाण्याने धुवून 4 दिवस मी भिजत ठेवला होता। रोज पाणी बदलून घ्यायचं आणि भरपूर पाणी घालून भिजत ठेवायचं। आजचा चौथा दिवस पुन्हा एकदा धुवून निथळून घेतलेला आहे आणि एका कापडावरती ठेवून पाऊण तासासाठी हे आपल्याला असेच कोरडे होऊ द्यायचे आहेत। पॅन अजिबात लावायचा नाही। मिक्सरला हे फिरवून घ्यायचं, सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायचं। आता यामध्ये गूळ घालायचा। वजनी प्रमाणानुसार अर्धा किलो तांदळासाठी 350 ग्रॅम किसलेला गूळ घ्यायचा, जो अतिशय मऊ असेल। पण चिक्कीचा गूळ इथे वापरायचा नाही किंवा गूळ पावडर सुद्धा वापरायचे नाही। तांदळाचं पीठ बनवल्यानंतर 4 वाटी भरून हे तांदळाचं पीठ भरलं। यासाठी 1 वाटी भरून इथे मी गूळ घेतलेला आहे। गूळ आपल्याला मिक्सरला न फिरवता असाच हाताने मिक्स करून घ्यायचा, अतिशय व्यवस्थित मिक्स होतो। साधारण एक 15 दिवसांसाठी तुम्ही हे पीठ असंच ठेवू शकता, फ्रीज शिवाय सुद्धा। आणि फ्रीज मध्ये हे अगदी 6 महिने सुद्धा टिकतं। 10-12 गोळे बनवून घेतले। आता अनारसे थापायला घेऊया। यासाठी तेल, खसखस खाली घालायचं आहे। यावरती एक उंडा ठेवायचा, बोटांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि अनारसा पुरीपेक्षा थोडासा जाड थापून घ्यायचा। तर इथे तुम्ही बघू शकता अनारसाला मस्त खसखस लागली आहे। खसखसची बाजू तेलामध्ये घालत असताना वरच्या साईडला ठेवायची, म्हणजे मग अनारशाला जाळी छान येते। मध्यम आचेवरती अनारसे तळून घेतले आणि इथे बघा अनारसे मस्त खुसखुशीत झालेत। डिटेल रेसिपीसाठी तृप्तीज किचन कट्टा YouTube चॅनल